चल. हा लय माजलाय तू. चल निघ. चाललो मी आत. आत्ता तो गटुडा आहे वय काय बापाचा गटुडा आहे आतमध्ये चालला. आपण काय केलं मी मला जातो काम करायचं. अरे काय केलं नाहीस तू माझ्या डोक्याला येड लावायचं राहिलायस. असला काम करा असतो वय. अरे तू मालक आहे का मी मालक आहे. एवढी मालकाचीच मारायची. कुठल्या कामात आहे का नीट. हसायचं नुसतं खेळायचं कामावरती लक्ष नाही. एक दिवस तुझ्यामुळे मला हॉटेल बंद करायला लागेल. अहो पण मी आपलं म्हणूनच काम करत होतो ना. आपलं म्हणूच नाही तू आम्हा काय संबंध आहे. बोलायचं नव्हतं तुम्हाला पण आहे ना घरातलं असल्याने काम केलंय मी इथं. आणि मला मोठा भाऊ नाही. मी आहे ना तुम्हाला हॉटेलमध्ये मालक नव्हतो समजत. मी आहे ना तुम्हाला माझ्या हक्काचा मोठा भाऊ समजत होतो. असं वाटत होतं मला की कुठलं पण संकट आलं ना माझ्यावर तुम्ही माझ्या मागं उभं राहता म्हणून. पण ते शेवटी म्हणतात ना रक्ताचे ते रक्ताचंच असतं. किती पण परक असलं ना ते परकच राहतं. जातो मी. ए बाळा थांब. डोळ्यात कायला पाणी आणले. डोळे पुस वरती बघ. बाळा एवढे दिवस तू ना हॉटेलचा कामगार होता पण आजपासून तो मला भाऊ झालाय. परत डोळ्यात पाणी आणायचं ना रडायचं नाही. इकडे बघ हास. बाई तू एवढा मला आज विश्वास दिलाय की आजपासून तू आपल्या हॉटेलचा मॅनेजर. बाळा पगार वाढवा की